भारतीय जनता पक्षाचे उल्हासनगर शहराचे अध्यक्ष प्रदीप रामचंद्रन हे सातत्याने वेगवेगळे वक्तव्य करण्यासाठी पटाईत आहे। विरोधकांवर एखादं वक्तव्य करणं आणि त्यांना अपमानित करणं, मग तो मित्रपक्ष असो किंवा दुसरा कोणी असो, दुसऱ्याला कमी लेखणं हाच त्यांचा मोठा प्रताप आहे। अशातच त्यांनी आज उल्हासनगरमध्ये साई पक्ष जो आहे, साई पक्षाच्या अध्यक्ष यांच्या माध्यमातून एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये कुमार रायलेनी यांना समर्थन देण्यासाठी हा कार्यक्रम होता। या कार्यक्रमामध्ये त्यांनी अनेक वक्तव्य केली। त्या वक्तव्यामध्ये त्यांनी पप्पू कालानी म्हणा किंवा उमी कालानी यांच्यावरती तर वक्तव्य केलंच, त्यांच्यावरती देखील टोलेबाजी केली, परंतु त्यांनी अजून एक वक्तव्य केलं ते महाराष्ट्र मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे यांच्यावर एक वक्तव्य केलं, ज्या वक्तव्यामुळे संपूर्ण शहरामध्ये खळबळ माजलेली आहे। त्याने एक वक्तव्य केलेले आहे की गद्दार ह्या शब्दानंतर जे गद्दार असतात त्यांना नंतर ते मुख्यमंत्री बनतात, असा एक त्यांनी वक्तव्य काढलेलं आहे कि कुछ गद्दारों ने वोट नहीं किया जीवन इदनानी को तो महापौर नहीं बने। तो मैं कहता हूं कि अब कोई गद्दार नहीं रहा, जिसको गद्दार कहा जाता है वो मुख्यमंत्री बन जाता है। इसीलिए राजनीति का जो परिदृश्य है वो बदला है। जिनको हम कल गद्दार कह रहे थे, आज वो हमारे पार्टी में शामिल हो रहे हैं, उन्हें हम खुददार बोल रहे हैं। समय ने बदलाव किया है, राजनीति का चरित्र बदलता है। शिवसेना कांग्रेस के साथ गठबंधन करती है। बाला साहब ठाकरे कहते थे कि अगर शिवसेना का कांग्रेस हो गया तो मैं दुकान बंद कर दूंगा। या वक्तव्य केल्यानंतर उल्हासनगर शहरातील शिवसेना, जी शिंदे गटाची शिवसेना आहे, ती आक्रमक झालेली आहे, कारण त्यांना आपल्या मुख्यमंत्री आणि आपल्या गटाच्या मुख्याचं असा अपमान सहन करण्यात येत नव्हता। अशातच उल्हासनगरचे राजेंद्र चौधरी यांना याबद्दल माहिती पडली असता, माध्यमातून त्यांना माहिती पडली असता, त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितली की कशाप्रकारे हा जो प्रदीप रामचंद्रानी आहे याचं आणि उल्हासनगर शहरातील विरोधकांचं काय नातं आहे आणि तो कशाप्रकारे वक्तव्य करतो याबद्दल देखील त्यांनी प्रकाश टाकला। आणि सोबतच त्यांनी सांगितलं की हा जो प्रदीप रामचंद्रानी आहे हा स्वतः उमेदवारीसाठी इच्छुक होता, उल्हासनगर शहरामधून त्याला उमेदवारी हवी होती, परंतु कुमार रायलेनी यांचे वर्तमान आमदार असताना त्यांना तिकीट न दिल्यामुळे त्यांच्या मनातील जी सल होती ती सल कदाचित बाहेर काढण्यासाठी कसंही आमदार कुमार रायलेनी यांना हरवण्यासाठी सातत्याने कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावरती हे असं विरोधाभास वक्तव्य करतात आणि ज्यामुळे उल्हासनगर शहरातील भारतीय जनता पक्षाची जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये देखील संभ्रम उपस्थित करतात। अशा त्यांच्या वक्तव्यामुळे देखील आता शिंदे गट आक्रमक झालेला आहे, याची ते तक्रार करणार आहेत वरिष्ठांवरती। परंतु सध्या तरी प्रदीप रामचंद्रानी यांचं जे वक्तव्य आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात देखील त्यांच्याबद्दल एक विरोधाभास निर्माण होत आहे। प्रदीप रामचंद्रानी जीने जे काय बोलले आहेत ते आत्ताच मी आपल्या माध्यमातून ऐकलेलं आहे। प्रदीप रामचंद्रानी जीला भारतीय जनता पार्टी, हिंदुत्व आणि शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती बरोबर कळालेली नाही। त्यांना जर कळाले असते तर त्यांनी असे उच्चार काढले नसते। त्यांनी जे उच्चार काढलेले आहेत त्याबद्दल मी एवढंच सांगेन की माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी हा जो उठाव केला तो हिंदुत्वासाठी केला, हिंदुत्वानंतर बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी केला आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी हा उठाव केलेला आहे। त्या उठावानंतर त्यांचं केंद्रीय नेत्यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे, भारतीय जनता पार्टीच्या पंतप्रधानांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि ते स्वागत स्वीकारून मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती एकदम घट्ट या महाराष्ट्रामध्ये केली। महाराष्ट्राच्या सरकारमध्ये काम करत असताना देवेंद्र फडणवीस यांना बरोबर घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करतायत। त्यांचं काम बघून महाराष्ट्राची जनता खुश आहे आणि अशा वेळेला भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष अशी भाषा जर वापरत असतील तर भारतीय जनता पार्टीने त्यांना त्याची समज दिली पाहिजे आणि जे काही भाषा त्यांनी वापरली त्याचं त्यांनी स्वतः खंडन करून दिलगिरी व्यक्त केली पाहिजे, अशी आमची शिवसेनेची भूमिका आहे। त्याचबरोबर जर एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला नसता तर भारतीय जनता पार्टी सत्तेत आली नसती आणि भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले नसते। आणि जर शिंदे साहेबांनी उठाव केला आणि जर भारतीय जनता पार्टी सत्तेत आली त्याचंही त्यांनी भान ठेवायला पाहिजे आणि जर कोणाच्या विषयी अपशब्द वापरत असू तर आपण काय करतो याचा विचार केला पाहिजे। कारण आजपर्यंत प्रदीप रामचंद्रन यांची मानसिकता आहे लोकांना वाईट समजायचं, त्यांना कमी लेखायचं
इतर पक्षांना कमी लेखायचा आणि मी कसा चांगला आहे हे सांगण्याचा प्रयत्न करायचा. परंतु ते सांगत असताना त्यांचा पाठीमागचा इतिहास काय आहे ते पण त्यांनी बघितलं पाहिजे. ते बघत नाही, ती त्यांची चूक आहे. प्रदीप रामचंद्रन हे स्वतः देखील उमेदवारीसाठी ते इच्छुक होते. कदाचित असं वाटत असेल की कुमार आयलन यांना तिकीट देण्यामध्ये त्यांच्या मनातील जी सल होती ती सल ते बाहेर काढता येतात. नाही, ते पण असू शकतंय. ती सल बाहेर काढतात, ते इच्छुक होते, त्यांना उमेदवारी मिळाली नाही आणि कुमार आयलानींचं काम कसं फिट करायचं हा एक उद्देश त्याच्या मागे असू शकतो. याच्यातून कुमार आयलानींनी धडा घेतला पाहिजे. कारण कुमार आयलानींनी जेव्हा सत्तेत शिंदे साहेबांमुळे सत्ता आली, ते सत्ता आल्यानंतर करोडो रुपयाचा निधी उल्हासनगरमध्ये आणला. जेव्हा विरोधी पक्षामध्ये कुमार आयलानी होते तेव्हा त्यांचं काम या शहरामध्ये शून्य होतं. आता ते स्वतः सांगतात की मी शिंदे साहेबांमुळे एवढा निधी इथे आणला. त्याची भान त्यांनी ठेवून कुमार आयलानींनी स्वतः बाजूला बसलेले असताना हे उच्चार काढत असताना प्रदीप रामचंद्रांनी त्यांना रोखायला पाहिजे होतं. त्यांनी रोखलं नाही, त्याला विरोध करायला पाहिजे होता. एक या महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांचं ते कर्तव्य होतं, त्यांनी पार पाडायला पाहिजे होतं. महायुतीचे जे उमेदवार आहे कुमार आयलानी याला शिवसेनेकडनं नाही पण बीजेपीकडनं धोका आहे असं वाटतं का? 100% बीजेपीचेच लोक त्याचे आतमधून चुकीचं काम करतायत आणि जिल्हा अध्यक्ष पदावर राहणाऱ्या माणसांनी जर भारतीय जनता पक्षाने त्यांना जिल्हा अध्यक्ष केलंय तर त्यांनी त्या पक्षाचं काम इमानदारीने करायला पाहिजे असं